पिरियड्स म्हटलं की काय काय मुलींना किंवा काय काय महिलांना त्रास होतो. पोटात दुखतं, खूप अनइझी वाटतं, डिझीनेस वाटतो आणि काय कायना काहीच त्रास होत नाही. तर हे नॉर्मल आहे का, की त्रास होणं हे नॉर्मल आहे का? आणि नाही झाला तर इट्स बेटर, पण जर झाला तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? बऱ्याच मुलींना पेन रिलीफसाठी अँड मोस्ट ऑफ द टाइम ते हेजिटेट करतात. का नको आणि शक्यतो ते टाळतात. मला असं विचारायचं होतं की जेव्हा मेनोपॉज होतो तेव्हा ऑब्व्हियसली मूड स्विंग्स हे तर समोर दिसूनच येतं. पण त्याच्या व्यतिरिक्त काही असे पॉइंटर्स घेतील म्हणजे लक्षात ठेवले पाहिजे फ्रॉम द मेल पर्स्पेक्टिव्ह आणि मग त्याच्या रिलेटेड काळजी कशी घ्यायची किंवा यु नो हाऊ द मेल शुड प्रिपेअर हिमसेल्फ फॉर दॅट पर्टिक्युलर पिरियड टू लेटर. आता या वेळेला फॅमिलीतल्या बाकीच्या सदस्यांनी त्यांना समजून घेणं की ती एका फेज मधनं चाललेली आहे आणि तिच्याकडनं जी काही चिडचिड होते आहे ती अशी नॅचरल नाही होते की म्हणजे मुद्दामून ती नाही करत आहे, तर ती अननोईंगली हार्मोनल चेंजेसमुळे होते आहे. तर त्यावेळेला अरेला कार्य करण्यापेक्षा जर एकाने शांत राहिलं आणि समजून घेतलं तर निश्चितच तिला मदत होईल आणि ती मदत प्रत्येक घरातल्या सदस्यांनी करावी असं मला वाटतं. पिरियड्सच्या वेळेला पॅड्स वापरले जातात किंवा टॅम्पोन्स वापरले जातात, मेन्स्ट्रुअल कप्स वापरले जातात. तर व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द बेस्ट? आता सुरुवातीला मेनार्की आल्यानंतर सगळंच नवीन असतं, सो त्यावेळेला वापरलेले कधी पण बेटर असतात. युजली पिरियड्सच्या वेळेला असं असतंच की डिस्कम्फर्ट वगैरे असतो असा, पण जनरली इन्फेक्शन्स काय कॉमनली दिसून येतात? सो इन्फेक्शन्स आजकाल जर आपण बघितलं ना तर आजकाल वजायनल इन्फेक्शन्स, युरिनरी इन्फेक्शन्स हे खूप कॉमनली मुलींमध्ये दिसतात. बेसिकली त्याचं कॉज आहे अनमॅरिड सेक्स जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. म्हणजे पूर्वी आपण बघायचो की मॅरिड मध्ये असे सिम्पटम्स दिसायचे, तर हमखास त्या येतात की वजायनल इचिंग होतंय, ड्रायनेस आहे. आता यंग मुलींमध्ये ड्रायनेस याचं खरं काहीच कारण नाही आहे. तर त्या मुलींना एक माझा म्हणजे ॲडवाईस असेल की इफ यू आर ॲक्टिव्ह यू शुड ऑलवेज बॅरियर मेथड वापरली तुम्ही तर STD जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ते प्रिव्हेंट होतील. आणि आजकाल मुली सर्रास IPL यूज करतात ओव्हर द काउंटर आणि इंटरकोर्स झाला की IPL घेणं दॅट इज टोटली रॉंग. आता ऍटलीस्ट जसं तुम्ही हो. म्हणलं काउंटर इझिली अवेलेबल हो आणि म्हणजे रेकमेंडेड आपण कॉम्बिनेशन घेतो तसं ते करेक्ट. आजकाल यूज करतात. सो ह्याच्यामुळे फर्टिलिटीवर काही प्रॉब्लेम होऊ शकतो इन द लॉंग. खूप जास्त प्रमाणात जर घेतल्या IPL तर त्याने सायकल डिस्टर्ब होते अँड इरेग्युलर सायकल जर कन्सिडर्ड ॲज अनओव्युलेटरी सायकल्स म्हणजे त्याच्यामध्ये ओव्युलेशन होत नाही आणि मग त्यामुळे फर्टिलिटीवर इम्पॅक्ट होऊ शकतो. नमस्कार, मी श्री अजय देशपांडे. नमस्कार, मी सौ अवंती देशपांडे. आजच्या आमच्या गेस्ट आहेत डॉक्टर मुक्ता रायते. डॉक्टर मुक्ता गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि गेले 23 वर्ष ते प्रॅक्टिस करतात. त्यांचे एरिया ऑफ इंटरेस्ट आहे प्रेग्नन्सी. आज आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली, जसं की पिरियड पेन नॉर्मल आहे का, मेन्स्ट्रुअल हायजीन कशी फॉलो केली पाहिजे, PCOS मध्ये मेडिकेशन्स घेणं इम्पॉर्टंट आहे का, आणि सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनेशन जे आलं आहे त्याचं नेमकं काम कसं ते करतं ते. नुसतं हे नाही, ह्याच्यामध्ये आम्ही मेल पर्स्पेक्टिव्ह सुद्धा कव्हर केलेला आहे. कारण हा मुद्दा जो आहे हा नुसता फिमेल ओरिएंटेड नाहीये, तो मेल ओरिएंटेड सुद्धा आहे. पण मेलचं नक्की त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन असतो किंवा तो काय रोल प्ले करू शकतो हे सुद्धा तुम्हाला या पॉडकास्टमध्ये जाणून घेता येईल. आणि अजून काही मुद्दा तुम्हाला डिस्कस करावासा वाटत असेल तर प्लीज आमच्या कमेंट्स सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. तो मुद्दा आम्ही नक्कीच विचारात घेऊ आणि अकॉर्डिंगली तसा गेस्ट घेऊन पुढचा पॉडकास्ट आपण करू शकतो. होप यू एन्जॉय द पॉडकास्ट. थँक्यू. हॅलो डॉक्टर मुक्ता. हॅलो. थँक्यू फॉर कमिंग. इट्स अ प्लेजर टू हॅव यू. खूप गोष्टींवर आपल्याला चर्चा करायची आहे, पण सुरुवातीला एक बेसिक गोष्टीपासून सुरू करूया की पिरियड्स म्हटलं की काय काय मुलींना किंवा काय काय महिलांना त्रास होतो. पोटात दुखतं किंवा खूप अनइझी वाटतं, डिझीनेस वाटतो आणि काय कायना काहीच त्रास होत नाही. तर हे नॉर्मल आहे का, की त्रास होणं हे नॉर्मल आहे का? आणि नाही झाला तर इट्स बेटर, पण जर झाला तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे?
सो पिरियड्स जेव्हा येतात तेव्हा हार्मोनल चेंजेसमुळे त्रास होऊ शकतात. तर सगळ्यात जे कॉमन आहे ते म्हणजे पोटात दुखणं आणि ब्रेस्टमध्ये पेन होणं. तर पोटात दुखणं हे युजली जे प्रोस्टाग्लॅंडिन रिलीज होतात त्याच्यामुळे पोटात दुखतं, त्याला आपण बरोबर. डिस्मेनोरिया असं म्हणतो. ओके. सो मोस्टली मुलींना यापैकी काहीतरी त्रास होतोच, म्हणजे Okay. पोटात दुखणं किंवा ब्रेस्ट पेन, आणि ते वेगवेगळ्या सिव्हिअरिटीज असू शकतं, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असं. तर जेव्हा हे पेन खूप जास्त प्रमाणामध्ये होतं आणि वाढत जातं, म्हणजे प्रत्येक पिरियडला ते वाढत जाते, सो दॅट इज कॉल्ड एज प्रोग्रेसिव्ह डिस्मेनोरिया, की जे ज्याच्यासाठी मग डॉक्टरांना कन्सल्ट करणं गरजेचं असतं. ओके. बऱ्याच मुलींना पेन रिलीफसाठी गोळ्या घ्यायला लागतात, बरोबर आहे. अँड मोस्ट ऑफ द टाइम ते हेजिटेट करतात की गोळ्या घेऊ का नको, आणि शक्यतो ते टाळतात. तर असं काहीच नाहीये, ते सेफली गोळ्या घेऊ शकतात. त्याला अँटीस्पाझमोडिक मेडिकेशन्स आपण देतो, जसं की पॅरासिटामॉल आणि डायसायक्लोमिन असं कॉम्बिनेशन देतो. आणि जास्त त्रास होत असेल तर त्यांनी गोळ्या नक्की घ्याव्या. प्लस हॉट वॉटर बॅग ऍप्लिकेशन पण ते करू शकतात. आणि एक्झरसाइज जर जमत असेल तर करा, तर त्यांनी पण पेन रिलीफ व्हायला मदत होते. ओके. सो असं आहे का की जनरली पिरियड्सची जेव्हा सुरुवात होते, म्हणजे मेनार्की आपण जे म्हणतो, त्यावेळेला हे जरा थोडेसे पेन किंवा जे काय डिस्कम्फर्ट होतं ते जास्ती होतं आणि नंतर ते मग नॉर्मलाइज व्हायला लागतं? असं तसं काही पॅटर्न नाही आहे. तर प्रत्येक मुलीनुसार ते व्हेरिएशन होतं. तर काही काही मुलींना सुरुवातीला काहीच त्रास नसतो आणि मग हळूहळू तो व्हायला लागतो. पण खूप, जसं मी आता म्हणलं की प्रोग्रेसिव्ह डिस्मेनोरिया असेल तर एक सोनोग्राफी करून दुसरी काही पॅथॉलॉजी आहे का, जसं की फायब्रॉइड, एंडोमेट्रिओसिस, हे एकदा चेक करून घेणं गरजेचं असतं. ओके. सो असा काही स्पेसिफिक पॅटर्न नाहीये, पण मोस्टली पिरियड चालू झाल्या म्हणजे मेनार्कीला लागून हे सिम्पटम्स यायला सुरुवात होते. आणि असं पण आहे की जनरली मी माझ्या फ्रेंड्स मध्ये बघितलेलं आहे की की पिरियड्स त्यांच्या मुलींना जेव्हा पिरियडची सुरुवात झालेली आहे मेनार्की, तेव्हा थोडंसं रेग्युलराइज व्हायला वेळ लागतो. करेक्ट. म्हणजे अगदी एव्हरी मंथ येतच हो, नाही, बट हो. देन दे गेट वरीड अबाउट इट. हा, तर हे वरीसम आहे का? नाही, निश्चितच नाही आहे. हा. कारण इतके दिवस, म्हणजे आता जेव्हा पिरियड्स चालू होतात तेव्हा ब्रेन कडनं ओव्हरीला सिग्नल मिळतात की नाही, आता तू तुझं काम चालू कर. ओके. तर एकदम ते नॉर्मलाइज नाही होऊ शकत, तर त्याला थोडा वेळ लागतो. हार्मोन्स रक्तामध्ये यायला लागतात हा. आणि मग त्यानुसार ते स्मूथ व्हायला थोडासा वेळ लागणार. सुरुवातीला पिरियड इरेग्युलर असणार, कदाचित महिने पिरियड येणार नाहीत, कधी कमी फ्लो होऊ शकतो. सो याच्यामध्ये काहीच काळजीचं कारण नाहीये. तर पेशन्स ठेवायचा आणि लाईफस्टाईल फॉलो करायची. फक्त जेव्हा जास्त प्रमाणात ब्लिडिंग होतं, ज्याला आपण प्युबर्टी मेनोरेजिया असं म्हणतो, त्यावेळेला मात्र आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. कारण कुठल्याही प्रकारचा जास्त प्रमाणात रक्तस्राव हा पेशंटसाठी धोकादायक असू शकतो. करेक्ट. सो मग तेव्हा डॉक्टर इंटरव्हेन्शन इम्पॉर्टंट आहे. येस, मग आपण तेव्हा हार्मोन्स देऊन ते हार्मोनल इम्बॅलन्स रेग्युलराइज करायचा प्रयत्न करतो ओके. आणि समहाऊ आपल्याला तो ब्लड फ्लो बंद करायचा असतो. ओके. ओके. बेसिकली थोडी ग्रॅज्युअल आणि नॅचरल प्रोसेसेस आहे. फक्त काही Correct. pointers जे तुम्ही आता सांगितले ते थोडंसं आपल्याला चेक करावं लागतं, हो. जस्ट कीप इन माइंड की बाबा अननॅचरल नाहीये. करेक्ट. सो इनफॅक्ट पूर्वी खूप वाटायचं की औषधं घेतलीच नाही पाहिजे, हा. पोट दुखायचं, कितीतरी अशा माझ्या मैत्रिणीने हो. सहन करायच्या हो. आणि औषधच घेत नाहीत, कारण हा. असं त्यांना वाटतं की ते हार्मफुल आहे. तो अकॉर्डिंग टू यू की चालू शकतं, मी तर औषध जर पेशंटला घेतली तेच तरी- सांगते की हा. खूप जास्त जर त्रास होत असेल तर हा. सहन करायची काहीच गरज नाही. हा. कारण जास्त जर पेन होत असेल तर दॅट विल हॅम्पर युअर डे टू डे ऍक्टिव्हिटी. Correct. त्यामुळे प्रत्येक वेळेला शाळा बुडवणे, कॉलेज बुडवणे, ऑफिस बुडवणे हे काही सोल्युशन नाही आहे. आणि ट्रीटमेंट जर अवेलेबल आहे तर ती घ्यावी. आणि बऱ्याचशा मुलींना पेन किलर घेतल्याने रिलीफ मिळतो आणि नक्की ते पेन कमी होतं. करेक्ट. सो आणि असं नाही की खूप सारे मेडिसिन्स लागतात. एखाद्या मेडिसिननी सुद्धा, म्हणजे एका डोजनी सुद्धा पेन कमी होतं आणि मग नंतर ते लागत पण नाही. पण ते भीतीने घेतच नाही, तर घ्यायला काहीच हरकत ओके. नाही. ओके. सो ऍक्च्युली मी आहार तज्ञ आहे, म्हणून हे माझं थोडंसं एरिया ऑफ इंटरेस्ट असं आहे की जर आहाराकडे लक्ष दिलं, म्हणजे लाईफस्टाईल चेंजेसकडे लक्ष दिलं आणि एक्सरसाइज जर रेग्युलर केला, तर हे पिरियडचं पेन कमी होतं का, किंवा फ्लो रेग्युलराइज व्हायला लागतो का? निश्चितच, म्हणजे लाईफस्टाईलचा खूप जास्त रोल आहे. आणि माझ्या सासू सासऱ्यांनीच मला लाईफस्टाईल बद्दल गायडन्स दिलेला आहे. तर त्याचे 4 मुद्दे आहेत.
आहार, विहार, विचार आणि आचार. ओके. आणि त्याच्यामध्ये आपण एक अजून आता या नवीन लाईफस्टाईल नुसार एक मुद्दा ऍड करूया, तो म्हणजे स्लीप पॅटर्न. तर या सगळ्या गोष्टींचा नक्कीच पिरियड वरती परिणाम होतो. ओके. तर त्यांनी पिरियडच्या दरम्यान चांगला आहार घ्यावा आणि एक्सरसाइज अवॉइडच करायची असं काही नाही आहे. Okay. एक्सरसाइजने इनफॅक्ट पेन कमी होतं हा. आणि त्यामुळे जर जमत असेल म्हणजे हा. जेव्हा जास्त फ्लो नाहीये, कारण जास्त फ्लो असेल तर विकनेस येतो, त्यावेळेला मग ते एक्सरसाइज नाही करू शकत. पण जर फ्लो व्यवस्थित असेल आणि इफ शी इज कम्फर्टेबल टू डू द एक्सरसाइज, शी शुड गो हेड विथ ओके. एक्सरसाइज. ओके. सो दॅट इज म्हणजे इट्स इम्पॉर्टंट की एक्सरसाइज आणि लाईफस्टाईल कडे लक्ष दिल्यावर द्यायलाच हे पाहिजे. हो. हे प्रॉब्लेम्स हो. किंवा त्रास कमी होऊ कमी होऊ शकतात. शकतात. तर Correct. बऱ्याच वेळा ते गैरसमज असतात की आता पाळी हा, आली आहे तर हा. नको विश्रांती घ्या, एक्सरसाइज नको करायला, उड्या नको मारायला, पण असं काही नाहीये. ओके. ओके. सो आता आपण स्ट्रेस किंवा मूड स्विंग्स याच्याबद्दल बोललो. सो एक आता टिपिकली जो बरेच लोक बोलतात की बायकांमध्ये जेव्हा मेनोपॉज होतो, सो मेनोपॉज फ्रॉम अ नॉर्मल अंडरस्टँडिंग पर्स्पेक्टिव्ह की मूड स्विंग्स थोडं तसेच होतात बायकांचे, पण मेनोपॉजमध्ये खास करून आय थिंक लक्ष द्यायला लागतं. मेनोपॉज मध्ये एक्सक्यूज मिळतो. थोडासा असा ट्रेंड वर्ड की मला मेनोपॉजचा इश्यू आहे, सो प्लीज बेअर विथ. Yeah. सो फ्रॉम अ मेल पर्स्पेक्टिव्ह मला असं विचारायचं होतं की जेव्हा मेनोपॉज होतो तेव्हा ऑब्व्हियसली मूड स्विंग्स हे तर समोर दिसूनच येतं, पण त्याच्या व्यतिरिक्त काही असे पॉइंटर्स घेतील म्हणजे लक्षात ठेवले पाहिजे फ्रॉम द मेल पर्स्पेक्टिव्ह, आणि मग त्याच्या रिलेटेड काळजी कशी घ्यायची किंवा हाऊ द मेल शुड प्रिपेअर हिमसेल्फ फॉर दॅट पर्टिक्युलर पिरियड टू गेट. जर आपण स्त्रियांच्या बाबतीत बघितलं ना तर त्यांना नेहमीच वर्क लाईफ बॅलन्स करायला लागतो. त्यामुळे त्यांना घरातलंही बघायचंय, बाहेरचंही बघायचंय. त्यामुळे कधी कधी जेव्हा ओव्हर एक्झर्शन होतं तेव्हा मूड स्विंग्स त्यांचे होऊ शकतात. ते हे नॉर्मल कारणामुळे. पण मेनोपॉजमुळे काय होतं की जे आतापर्यंत शरीरात इस्ट्रोजनचा प्रोटेक्टिव्ह इफेक्ट होता तो हळूहळू कमी होत जातोय आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये बदल घडतात. जसं आपण म्हणतो की मेनार्की आल्यानंतर हार्मोन संतुलन व्हायला वेळ लागतो, तसंच मेनोपॉजमध्ये हळूहळू ते कमी असल्यामुळे त्या पिरियडमधनं जाताना स्त्रियांना काही त्रास होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये त्यांना असं खूप गरम फिलिंग यायला लागतं. म्हणजे ज्या स्त्रियांना आतापर्यंत कधी एसी सहन नाही व्हायचा त्या एसी लावायला लागतात. असं हॉट फ्लशेस आपण म्हणतो त्याला. रात्रीची झोप येत नाही, मूड स्विंग्स होतात, इरिटेबल राहतात ते, नंतर वजायनल ड्रायनेस होतो, सेक्शुअल डिझायर त्यांची कमी होते, युरिन इन्फेक्शन्स फ्रिक्वेंटली होऊ शकतात. सो या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येक स्त्रीला होतीलच असं नाही. अगेन हिअर लाईफस्टाईल प्लेज अ सिग्निफिकंट रोल की जे आपण आता 5 मुद्दे सांगितले ते जर त्यांनी फॉलो केले, म्हणजे देर इज अ पेपर पब्लिश की एक्सरसाइज जर रेग्युलर केली तर मेनोपॉजचा त्रास हा सिग्निफिकंटली कमी होतो. त्यामुळे त्यांनी निश्चितच रेग्युलर एक्सरसाइज करावी. आणि आता न्यूट्रिशन बद्दल तुम्ही जास्त चांगलं सांगू शकाल की आपण सोयाबीन मध्ये नॅचरल इस्ट्रोजन्स आहेत असं म्हणतो आणि सातूचं पीठ याच्यामध्ये पण आहेत, तर त्याचा त्यांनी आहारामध्ये समावेश करावा जेणेकरून ही प्रोसेस स्मूथ होईल. आणि स्ट्रेससाठी थोडं मेडिटेशन, प्राणायाम या गोष्टी सुद्धा. आता या वेळेला फॅमिलीतल्या बाकीच्या सदस्यांनी त्यांना समजून घेणं की ती एका फेज मधनं चाललेली आहे आणि तिच्याकडनं जी काही चिडचिड होते आहे ती अशी नॅचरल नाही होते की म्हणजे मुद्दामून ती नाही करत आहे, तर ती अननोईंगली हार्मोनल चेंजेसमुळे होते आहे. तर त्यावेळेला अरेला कार्य करण्यापेक्षा जर एकाने शांत राहिलं आणि समजून घेतलं तर निश्चितच तिला मदत होईल आणि ती मदत प्रत्येक घरातल्या सदस्यांनी करावी असं मला वाटतं. या दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आपण काय म्हणतात पूर्ण इट्स अ फॅमिली. येस. तिच्या नवऱ्यानी किंवा आणि कोणी माणसाने काळजी घेणं गरजेचं नाही, पण प्रत्येक फॅमिलीनी त्या स्त्रीला किंवा बाईला समजून घ्यायला पाहिजे. आणि तेवढं जरी केलं ना तरी ते तिच्यासाठी खूप असतं की तिला समजून घेतले. आणि असं नाही की त्या स्त्रियांना जाणवत नाही, ती चिडचिड झाल्यावर त्यांना थोड्या वेळाने लगेच जाणवतं की आपल्याकडनं ही मुद्दाम म्हणजे चुकून झालेलं आहे, आपल्याला हे करायला नव्हतं पाहिजे, असं त्यांना वाटतं. आणि त्या फेजमधनं पण त्या जात असतात, म्हणजे पश्चातापाच्या फेजमधनं पण जात असतात. त्यामुळे सगळ्याच अँगलनी जर शांतपणे जर गोष्टी घेतल्या तर नक्कीच त्याची मदत होईल. या दॅट इज देअर डेफिनेटली. आणि आय थिंक ते मेनोपॉजल आय थिंक गेटिंग अप इन द मिडल ऑफ द नाईट हे आता सध्या मला तर खूप व्हायला लागलं. ही इज लाईक वंडरिंग की एकदम रात्री कशी काय उठून पण इट इज जस्ट हॅपनिंग. आय थिंक ती फेज आहे, तर इट हॅज टू. काही वेळेला रोज सकाळी उठल्यानंतर पहिलं आमचं डिस्कशन असतं की
काल किती वाजता 3 ला उठलीस का 5 ला उठलीस Yeah. सकाळी 9:10 ते नेहमी नाही होत पण कधीतरी होतं असं आणि देन आय थिंक यू टू जस्ट टेक इट इन द स्ट्राईड हो बरोबर आणि ऑफकोर्स एक्सरसाइज आणि लाईफस्टाईल तर फॉलो करतो म्हणून मे बी त्रास बाकीचे कमी कमी होत आहेत. होत आहेत असं पण होत असेल कदाचित. हो बरोबर सो माय नेक्स्ट क्वेश्चन विल बी आपल्याला डिफरंट आता पिरियड्सच्या वेळेला पॅड्स वापरले जातात किंवा टॅम्पोन्स वापरले जातात, मेन्स्ट्रुअल कप्स वापरले जातात. तर व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द बेस्ट वे टू फ्रॉम हायजीन पर्स्पेक्टिव्ह किंवा जनरली हेल्थ पर्स्पेक्टिव्ह काय चांगलं आहे? सो म्हणजे हा जो चॉईस आहे ना तो मला वाटतं प्रत्येक मुलीने तिचा निवडावा असं काही इन्सिस्टन्स नाहीये की हेच वापरायला पाहिजे. तर आता सुरुवातीला मेनार्की आल्यानंतर सगळंच नवीन असतं. सो त्यावेळेला पॅड्स वापरलेले कधी पण बेटर असतात की ते म्हणजे काही नॉन इन्व्हेजिव्ह मेथड आहे. त्यामुळे त्यांनी पॅड्स वापरावे, ते फ्रिक्वेंटली चेंज करावे. आणि टॅम्पून्स किंवा मेन्स्ट्रुअल कप जर म्हणलं तर त्यांचे ऍडव्हान्टेजेस आहेतच निश्चित. आता मेन्स्ट्रुअल कप जर म्हणलं तर इको फ्रेंडली आहे, परत कॉस्ट कमी असते, त्याची कॅपॅसिटी जास्त असते, त्यामुळे इट कॅन होल्ड फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. त्यामुळे मग तेवढा वेळ काही चेंज वगैरे करायची गरज नाहीये. आणि वजानामध्ये ते कम्प्लिटली सील होत असल्यामुळे लिकेज नाही होत किंवा तो जो काही एक पर्टिक्युलर मेन्स्ट्रुअल ब्लडचा वास येतो तो येत नाही. त्यामुळे वर्किंग वुमनला किंवा स्पोर्ट्स पर्सनला ते कम्फर्टेबल असतात. त्यामुळे त्यांनी प्रत्येकाने आपला चॉईस निवडावा आणि त्याप्रमाणे काय त्यांना कम्फर्टेबल असेल. आणि मेन्स्ट्रुअल कप आणि टॅम्पोन्सच्या बाबतीत एक लर्निंग कर्व म्हणतात की आतमध्ये ते घालणं आणि ते बाहेर काढणं याची एक सवय व्हायला लागते, त्यासाठी थोडा वेळ लागतो. मग ते सगळं करण्याची तयारी आहे का, किंवा मग जर कधी कधी वेळ नसतो तो या वेळेला मग पॅड्स वापरलेले बेटर असतात. आणि आजकाल पिरियड पॅन्टी पण निघालेले आहेत की म्हणजे जस्ट यू यूज इट अँड थ्रो इट, दॅट इज ऑल्सो कम्फर्टेबल. म्हणजे आम्ही डिलिव्हरीज वगैरे झाल्यानंतर युजली पेशंटना तेच वापरायला सांगतो की जस्ट कम्फर्टेबल आहे म्हणून. येस. पण आता हे सगळं आपण बघितलं ना, लाईक पॅड्स आहेत किंवा टॅम्पोन्स किंवा मेन्स्ट्रुअल कप असं सगळं अनेकदा असं होतं की जर हायजीन व्यवस्थित फॉलो केली गेली नाही तर इन्फेक्शन व्हायचे पण चान्सेस असतात. तर काय काय इन्फेक्शन होऊ शकतात आणि थोडं हायजीन बद्दल म्हणजे कॅन यू जस्ट एक्सप्लेन की कशी हायजीन व्यवस्थित मेंटेन केली पाहिजे? गाईडलाईन्स आहे किंवा काही 4-5 बेसिक गोष्टी घरात ती स्त्री किंवा ती मुलगी. सो आता सुरुवातीला तर त्या मुलींना म्हणजे दे शुड कीप अ व्हेरी गुड पेरिनियल हायजीन. म्हणजे काय की प्रत्येक वेळा वॉशरूमला गेल्यानंतर भरपूर पाण्याने ती जागा धुणं, टिश्यूने कोरडी करणं. पॅड्स हे फ्रिक्वेंटली चेंज करायला पाहिजे, साधारण 4 ते 6 तासांनी. आणि पॅडचं व्यवस्थित डिस्पोजल पण करायला पाहिजे, कारण ते फ्लश मध्ये टाकणं ही पूर्णपणे चुकीची मेथड आहे. तर व्यवस्थित पेपरमध्ये ते गुंडाळून ते डस्टबिन मध्ये टाकायला पाहिजे. आणि त्याचबरोबर चांगला आहार, हलका आहार आणि पौष्टिकतेवर भर देणं, रेग्युलर एक्सरसाइज करणं, या गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत. मेन्स्ट्रुअल कपच्या बाबतीत म्हणलं तर त्यांना स्टरलाइज करायला लागतं, त्यांना क्लीन करायला लागतं, तर ते पण त्यांनी रेग्युलर बेसिसवरती करायला पाहिजे. सो अंडरपॅन्ट्स जे असतील ते पण स्टेन झाले असतील तर ते फ्रिक्वेंटली चेंज करावे. सो मॅक्झिमम जेवढी काळजी घेता येईल, जेवढं हायजीन ठेवता येईल, म्हणजे इथे स्वच्छतेला कुठेही एक्सक्यूज नाहीये किंवा दुसरा काही ऑप्शन नाहीये. तर इट इज मस्ट टू फॉलो द हायजीन, की ज्यांनी इन्फेक्शन्स आपण जे म्हणतो की युरिन इन्फेक्शन म्हणा, व्हजायनल इन्फेक्शन किंवा तिथे कॉन्स्टंट इरिटेशन होतं, एक घाण वास येतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळता येतील. म्हणजे हे की युजली पिरियडच्या वेळेला असं असतंच की डिस्कम्फर्ट वगैरे असतो असा, पण जनरली इन्फेक्शन्स काय कॉमनली दिसून येतात? सो इन्फेक्शन्स आजकाल जर आपण बघितलं ना तर आजकाल व्हजायनल इन्फेक्शन्स, युरिनरी इन्फेक्शन्स हे खूप कॉमनली मुलींमध्ये दिसतात. बेसिकली त्याचं कॉज आहे अनमॅरिड सेक्स जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. सो त्याच्यामुळे आजकाल ज्या ऍडोलेसंट गर्ल्स आहेत त्या अशा कंप्लेंट्स, म्हणजे पूर्वी आपण बघायचो की मॅरिड वुमन मध्ये असे सिम्पटम्स दिसायचे, तर हमखास त्या येतात की व्हजायनल इचिंग होतंय, ड्रायनेस आहे. आता यंग मुलींमध्ये ड्रायनेस याचं खरं काहीच कारण नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी घेऊन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स म्हणा, पिरियड रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणा, असं म्हणून त्या मुली येतात. तर त्या मुलींना एक माझा म्हणजे ऍडवाइस असेल की इफ यू आर ऍक्टिव्ह यू शुड ऑलवेज यूज प्रोटेक्शन.
तर बॅरियर मेथड वापरली तुम्ही, कॉन्डॉम्स वापरले हम्म. तर STD जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ते प्रिव्हेंट होतील. गर्भनिरोधक गोळ्या पण असतात 21 दिवसांच्या, दॅट यू कॅन यूज सेफली फॉर 1 year. आणि आजकाल मुली सर्रास IPL यूज करतात ओव्हर द Yes. काउंटर, आणि इंटरकोर्स झाला की IPL घेणं, दॅट इज टोटली रॉंग. IPL कंटेन व्हेरी हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ हार्मोन्स, आणि त्याच्यामुळे सायकल डिस्टर्ब होऊ शकते, इरेग्युलर ब्लिडिंग होऊ शकतं, प्लस जास्त हार्मोन्स असल्यामुळे मळमळ होणं, उलटी होणं, या गोष्टी पण घडू शकतात. म्हणजे आयपीएल्स मी असं ऐकलंय की पुढचे 2-3 सायकल्स सुद्धा डिस्टर्ब होऊन जातात आयपीएल्स हो, घेतल्यानंतर. बऱ्याच वेळा ते होतात, आणि मुली काय करतात, एकच IPL घेतील एका सायकलला असं नाही, कधी 2-3 अशा पण सर्रास म्हणजे हो घेतात त्या. तर माझा सल्ला असाच असेल की इन्स्टेड ऑफ गोइंग फॉर IPL यू शुड यूज रेग्युलर हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल, गर्भनिरोधक गोळी जी आहे ती घ्यावी, की ज्याच्यामध्ये खूप कमी कॉन्सन्ट्रेशन आहे आणि प्रोटेक्शन खूप जास्त आहे. ओके. सो त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. प्लस पिरियड्स आपले रेग्युलर येत आहेत का नाही याकडे पण त्यांनी लक्ष ठेवावं, कारण बऱ्याच वेळा स्ट्रेसमुळे आहे किंवा एन्झायटीमुळे ते दुर्लक्ष करतात पिरियडकडे, ट्रॅकिंग ठेवलं पाहिजे हा. म्हणजे. अँड देन दे लँड अप इन अनवॉन्टेड प्रेग्नन्सी मध्ये खूप जास्त दिवस झालेले असतात. सो असे अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज आपण टॅबलेटने टर्मिनेशन करतो. सो जेव्हा तुम्ही सेक्शुअली ऍक्टिव्ह आहात, पिरियड आपला मिस होतोय का नाही याकडे पण लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे. सो देन म्हणजे जस्ट अ स्टेप फॉरवर्ड फॉर द अडॉलसंट गर्ल्स हु आर लिसनिंग, किंवा द मदर्स ऑफ अडॉलसंट गर्ल्स ज्या ऐकतायत हे पॉडकास्ट आपलं, की सपोज दे असं आहे ना की सेक्शुअली ऍक्टिव्ह आहेत आजकाल, तर त्यांनी म्हणजे पहिल्यांदा बिफोर दे डिसाइड की ह्याच्यामध्ये आपण लाईक नाव वी आर गोइंग टू गेट इन टू इट, तर डॉक्टरना भेटावं का, की जस्ट टू अंडरस्टँड की माझे वेज काय काय आहेत की आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. हो, मेन तर आहे कॉन्ट्रासेप्शन, म्हणजे जर ऍक्टिव्ह आहे तुम्ही कॉन्ट्रासेप्शन वापरायलाच पाहिजे. दॅट विल प्रिव्हेंट अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. आणि याच्यामध्ये काय होतं, मुली सफर होतात, म्हणजे जो पार्टनर असतो त्याला काही एवढं नाही होत, पण मुलींना या सगळ्या प्रोसेस मधनं जायला लागतं. सो जेव्हा तुम्ही एखादी गोष्टीसाठी पुढे जात आहात, तर त्या गोष्टीतनं होणाऱ्या प्रॉब्लेम्स बद्दल पण तुम्ही अवेअर असायला पाहिजे. प्लस सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस खूप कॉमन झालेले आहेत, हर्पीज इन्फेक्शन्स होतात, आणि मग त्यांना खूप भीती वाटायला लागते. असं काही झालं की मग जस्ट की त्यांना असं वाटतं की आपण हे का केलं. सो या सगळ्या गोष्टी होऊ नये यासाठी प्रोटेक्शन वापरणं अत्यंत महत्वाचं म्हणजे आहे. मैत्रिणींना विचारून ऍडवाइस घेण्यापेक्षा कुठल्या तरी डॉक्टरशी बोललेलं जास्ती हो, चांगलं. कधी पण चांगलं. आणि काहीही प्रॉब्लेम झाला तर कधीही त्यांनी गायनेकोलॉजिस्टला व्हिजिट करावी. करेक्ट. हा, हे इम्पॉर्टंट आहे. एक अजून एक माझा प्रश्न असा होता की आता IPL जसं तुम्ही म्हणलं की हो. काउंटर इझिली अवेलेबल हो, आणि म्हणजे रेकमेंडेड, आपण कॉम्बिनेशन घेतो तसं ते करेक्ट. यूज करतात. सो ह्याच्यामुळे फर्टिलिटीवर काही प्रॉब्लेम होऊ शकतो इन द लॉंग रन. खूप जास्त प्रमाणात जर घेतल्या IPL तर त्याने सायकल डिस्टर्ब होते. अँड इरेग्युलर सायकल्स आर कन्सिडर्ड एज अनओव्युलेटरी सायकल्स, म्हणजे त्याच्यामध्ये ओव्युलेशन होत नाही, आणि मग त्यामुळे फर्टिलिटीवर इम्पॅक्ट होऊ शकतो. पण हा जो फेनॉमेना असतो तो असा टेम्पररी असतो, म्हणजे इट्स नॉट परमनंट. जर त्यांनी ते बंद केलं IPL घेणं आणि त्याच्यानंतर पिरियड रेग्युलर होऊ शकतात, फर्टिलिटी नॉर्मल होऊ शकते, पण दे शुड अवॉइड रॅम्पंट यूज ऑफ IPL. म्हणजे असं झालं इंटरकोर्स घेतली टॅबलेट असं नको, तर यूज सम प्रोटेक्शन. दॅट्स माय पॉइंट. अवेअरनेसच आणि तुम्हाला माहितीये का, IPL इज कॉल्ड एज इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन, सो इट शुड बी रिस्ट्रिक्टेड टू इमर्जन्सी. म्हणजे ते रुटीन म्हणून वापरायला नको. इमर्जन्सी येते हा, सवय करून घेऊन घेऊन बरोबर आहे. दॅट इज देअर. ट्रू. सो आता फर्टिलिटीशीच अजून एक थोडासा एक्सटेंडेड प्रश्न मी असं विचारेन की आपण टिपिकली बघतो की इनफर्टिलिटी हा जेव्हा विषय येतो तेव्हा टिपिकली बायकांकडे किंवा लेडीज मध्येच इश्यू आहे असं मानलं जातं वेळेवर व्हिजिट डॉक्टर फॉर कन्सल्टिंग आणि घेते. पण काही वेळा असं सुद्धा असू शकतं की इनफर्टिलिटीचा मेन कॉज, रूट कॉज ज्याला आपण म्हणू शकतो, हा मेल्स मध्ये सुद्धा असू शकतो. करेक्ट. सो डॉक्टरशी कन्सल्ट करतात तेव्हा टिपिकली डिस्कशन जे होतं ते अबाउट द लेडी होतं की बाबा हिला हा problem आहे, हिला तो problem आहे, त्याच्यामध्ये असं असू शकतं. पण असे काही स्टेप्स आहेत किंवा असे काही पॉइंटर्स आहेत का की जे समजा घरीच अवेअरनेस क्रिएट करायचं असेल तर यू चेक इन द मेल ऑल्सो.
नाही, आता असं कधी पण कपल जेव्हा येतं की इन्फर्टिलिटी आहे, म्हणजे साधारणतः आपण 1 वर्ष लग्नानंतर त्यांना म्हणतो की तुम्ही नॅचरली कन्सीव्ह होण्यासाठी प्रयत्न करा. त्याच्यानंतर जर नाही झालं तर मग आपल्याला इन्व्हेस्टिगेट करायला लागतं. मग याच्यामध्ये आपण मेल पार्टनर पण नक्कीच इन्व्हेस्टिगेट करतो. तर त्याच्यामध्ये आपण सिमेंट टेस्ट ऍडवाइस करतो की सिमेंट म्हणजे स्पर्मचा काउंट किती आहे आणि स्पर्मची मोटिलिटी किती आहे, आणि त्याचा जो काही रिपोर्ट येईल ते मेल पार्टनर इज इक्वली रिस्पॉन्सिबल. आणि त्याबद्दल आपण सगळी समजा त्याच्यात काही प्रॉब्लेम आला तर आपण ते सगळं त्यांना क्लिअरली एक्सप्लेन करतो की असा असा प्रॉब्लेम आहे, आणि त्यात त्यांनी घाबरून जाण्यासारखं काहीच नाहीये. आजकाल खूप सारे ऍडव्हान्स टेक्निक आहेत की ज्याच्यामध्ये आपण हे सगळे फॅक्टर्स ओव्हरकम करू शकतो आणि ते कन्सिव्ह होऊ शकतात. सो अशी गोष्ट जेव्हा मेल पार्टनरला कळते की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, त्याने ती परिस्थिती स्वीकारावी. कुठेही दुसऱ्याला दोष देण्यात त्याच्यामध्ये पॉइंट नसतो. आणि बऱ्याच वेळा बॅड हॅबिट्स असतात जसं की अल्कोहोल, स्मोकिंग वगैरे, त्याने सुद्धा स्पर्म्स वरती परिणाम होऊ शकतो, काउंटवर परिणाम होऊ शकतो. सो अशा काही जर सवयी असतील तर त्या पूर्णपणे बंद करून काउंट नॉर्मलाइज होऊ शकतो. काही मेडिकेशन्स असतात त्याने सुद्धा काउंट आपण नॉर्मल करू शकतो. सो याच्यामध्ये असं काळजी करण्यासारखं म्हणजे कधी कधी असतात काळजी करण्यासारखे सिच्युएशन्स, पण लगेच असं घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे. सो ऍक्सेप्ट द सिच्युएशन अँड गो हेड विथ द ट्रीटमेंट. ते इम्पॉर्टंट आहे. आता नेक्स्ट इज की पीसीओएस म्हटलं ना की अनेकदा पहिल्यांदा मेडिकल इंटरव्हेन्शनच इम्पॉर्टंट वाटतं पीसीओएस मॅनेजमेंटसाठी. तर ॲज अ गायनॅक हाऊ मच डू यू कॉन्ट्रीब्यूट की मेडिसिन्सचा किती त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, आणि लाईफस्टाईल चेंज हे तुम्ही कन्सिडर करता का? लाईफस्टाईल चेंज आणि एक्सरसाइज डेफिनेटली. लॉंग मी टर्म तर साठी पहिले ऍज अ गायनेक मी तर पहिले पेशंटला सांगते की तुम्ही लाईफस्टाईलच फॉलो करा. बेसिकली इट इज अ लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज, आणि मोस्टली याचे म्हणजे 2 प्रकारचे असतात, एक लीन पीसीओडी आणि एक ओबीस पीसीओडी. तर लीन पीसीओडी जो आहे तो थोडासा डिफिकल्ट असतो ट्रीट करायला, पण ओबीस पीसीओडी मध्ये जर वेट लॉस झाला तर पिरियड्स रेग्युलराईज होतात. बरोबर. आणि वेट लॉस होण्यासाठी लाईफस्टाईल ही खूप महत्वाची आहे. तर आजकाल आपण बघतो की सेडेंटरी लाईफस्टाईल ही खूप कॉमन आहे. तर परत अगतेच्या 5 मुद्दे येतात: आहार, विहार, विचार आणि आचार. तर आहारमध्ये त्यांनी नक्कीच डायटिशियनकडे जाऊन डाएट प्लॅन करून घ्यावा. वेट लॉस करणं गरजेचं आहे का हे जाणून घ्यावं. महत्वाचं आहे इथे बेली फॅट, तर ते कसं कमी करता येईल. आणि बऱ्याच वेळा ते काय होतं, एकदा डायटिशियनकडे जातात आणि मग नंतर बंद करतात, तर एका व्हिजिटने होणारं काम नाही आहे. तर रिपीटेडली डायटिशियनच्या टच मध्ये राहून डिझायर वेट पर्यंत येऊन ते मेंटेन ठेवणं. विहार म्हणजे एक्झरसाइज, रेग्युलर एक्झरसाइज महत्वाची आहे. युट्यूबवर बघून स्वतःच्या मनाने केलेली एक्झरसाइज पेक्षा बेटर आहे की तुम्ही सुपरवाइज्ड एक्झरसाइज करा. जसं की तुम्ही जिम जॉईन करू शकता, पॉवर योगा, झुंबा वगैरे असा क्लास. आणि रेग्युलर पाहिजे सगळ्या गोष्टी. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. जर ते केलं तर नक्कीच पिरियड नॉर्मलाइज होतात. आणि तिसरा मुद्दा आहे विचार, म्हणजे की तुमच्या मनात काय चाललंय, मानसिकता काय आहे तुमची. ओव्हर थिंकिंग आहे, निगेटिव्ह थॉट्स आहे, तर त्यांनी नक्कीच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर त्याच्यापासून पण आपल्याला कसं ते कंट्रोल करता येईल त्यावरती काम करावं. आचार म्हणजे तुम्ही कसं बिहेव करताय, म्हणजे सतत अग्रेसिव्ह बिहेवियर, चिडचिड, याने सुद्धा इम्पॅक्ट होतो. आणि लास्टली झोप, म्हणजे की तुम्ही वेळी अवेळी झोपणं. आजकाल खूप मुलं मुली हे रात्री उशिरा झोपतात आणि नॅचरल सायकल पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे. नेक्स्ट डे मग ते उशिरा उठतात, मग भूक खूप लागलेली असते आणि त्यांना ना ते नॉर्मल वाटायला लागलंय, म्हणजे ना रात्री जागरण करणं खूप नॉर्मल वाटायला लागलंय. तर तो पॅटर्न, नॅचरल पॅटर्न चेंज होऊन गेलेला आहे. पण त्यांनी हे लक्षात ठेवावं की जेवढं ते नेचरच्या अगेन्स्ट जातील तेवढे त्यांचे प्रॉब्लेम्स वाढणार आहेत, आणि जेवढं लवकर त्यांना हे समजेल तेवढा त्यांचा फायदा होईल. करेक्ट, खरंय. पण मग अशी सिच्युएशन्स कुठल्या आहेत जिथे तुम्हाला वाटतं की मेडिकेशन इम्पॉर्टंट आहे पीसीओएस मॅनेजमेंटसाठी? तर हार्मोनल चेंजेसमुळे बऱ्याच वेळा ऍक्ने येतात पेशंटला, किंवा एक म्हणजे जास्त हेअर ग्रोथ होते, म्हणजे चिनवर किंवा लिप्सवर वगैरे, किंवा पोटावरती जास्त प्रमाणामध्ये हेअर ग्रोथ होते. तेव्हा मग आपण हार्मोनच्या गोळ्या देऊन ते थोडं कंट्रोलमध्ये करू शकतो. पण मेजर रोल जो आहे तो लाईफस्टाईलचाच असणार आहे. आणि त्यांनी हे मनात पूर्ण फिक्स करून घ्यावं की जोपर्यंत ते होणार नाहीये तोपर्यंत रिझल्ट मिळणं थोडंसं म्हणजे मेडिकेशन सपोर्ट, लाईफस्टाईल चेंजेस मेडिकेशन सपोर्ट करतात, रिप्लेस नाही करू शकतात. दॅट इज ट्रू, दॅट इज बरोबर आहे. एकच गोष्ट कंटिन्युअसली
पेशंटली फॉलो करून त्याचं तसं हा. आणि बऱ्याच वेळा ते PCOS चे पेशंट प्रेग्नन्सी प्लॅनिंग वगैरे जर करायचं असेल मग त्यावेळेला आपण थोडेसे पिरियड रेग्युलराईज करून मग ओव्ह्युलेशन इंडक्शन वगैरे असं बरोबर. करू शकतो. मग मेडिसिनचा पण उपयोग होतो होतो, ऍट होतो. सच टाइम्स हा. जिथे लाईफस्टाईल आणि हे एकत्र काम काम करतात. करतात. बरोबर. बरोबर. दॅट्स सो ट्रू. दॅट्स सो ट्रू. सो आता अजून एक म्हणजे आता आपण हा महिना टिपिकली इट इज कॉल्ड एज सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस. येस येस. तर या पर्टिक्युलर सर्वायकल कॅन्सर बद्दल आपण काही माहिती देऊ शकतो? हा. सो सर्वायकल कॅन्सर म्हणजे युट्रसचं जे ओपनिंग असतं सर्विक्स म्हणजे ज्याला आपण पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर असं म्हणतो. आणि आज आपण जर भारतात बघितलं तर दर 8 मिनिटाला एका स्त्रीचा मृत्यू हा सर्वायकल कॅन्सरमुळे होतोय. ओके. सो सर्वायकल कॅन्सरच्या अगेन्स्ट सध्या वॅक्सिन निघालेली आहे की ज्याच्यामुळे आपण तो टाळू शकतो. अँड इज क्वाईट इफेक्टिव्ह. 80 to 90% त्याची एफिकसी आहे. यंग गर्ल्समध्ये म्हणजे साधारण 9 ते 15 वर्ष वयोगटामध्ये पिडियाट्रिशियनकडे पण ही वॅक्सिन अवेलेबल आहे आणि ते युजली रेकमेंड ड्युरिंग दी पिडियाट्रिक इम्युनायझेशन. तर या मुलींमध्ये 2 डोस पुरेसे असतात आणि 15 ते 45 या वयोगटामध्ये साधारण 3 डोस घ्यायला लागतात. आणि एकदा हे स्टार्ट केला हा डोस की तो व्यवस्थित कम्प्लीट करावा आणि त्याची एफिकसीचा पूर्णपणे फायदा घ्यावा. तर प्रत्येक मुलींनी आणि प्रत्येक स्त्रीनी ही वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. युजली जर पिडियाट्रिक एजमध्ये दिलं तर दॅट इज मोर प्रेफर्ड. कारण सेक्शुअल ऍक्टिव्हिटी चालू व्हायच्या आधी ही वॅक्सिन घ्यावी. सो HPV नावाचा व्हायरस असतो, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, ज्याच्यामुळे सर्वायकल कॅन्सर होतो. तर आता जी मार्केटमध्ये 2 प्रकारचे वॅक्सिन अवेलेबल आहेत. एक क्वाड्रिव्हॅलंट वॅक्सिन जिला गार्डासिल 4 असं पण म्हणू शकतो आपण. तर त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या स्ट्रेन पासून आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. आणि दुसरी आहे गार्डासिल 9 की ज्याच्यामध्ये 9 स्ट्रेन पासून आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. ओके. तर याचा सर्व मुलींनी आणि स्त्रियांनी निश्चित लाभ घ्यावा. सो असं नाहीये ना की पिरियड सुरू व्हायच्या आधी हे वॅक्सिन घेतलं तरच इफेक्टिव्ह होतं. कारण आज हे थोडंसं मिथ आहे का काय माहिती नाही. पण नाही, हे- जास्त त्याचा फायदा होतो. हा. इट्स रेकमेंडेड दॅट इट शुड बी टेकन प्रायर टू दी स्टार्ट ऑफ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी. सेक्शुअल ऍक्टिव्हिटी ना हा. म्हणजे पिरियड सुरू व्हायच्या आधी घेतलं पाहिजे असं असं नाही, काही असं काही limitation नाही, नाही. असं नाही. आणि सेक्शुअल ऍक्टिव्हिटीच्या आधी का, कारण दिस HPV ट्रान्समिशन और HPV इन्फेक्शन हॅपन्स ड्युरिंग दॅट प्रोसेस. त्यामुळे मग ते घेतलेलं बेटर असतं. ओके ओके. सो ना मला एक फक्त क्वेश्चन आहे की सपोज जर आपण मेन्स्ट्रुअल हायजीन नीट फॉलो केली नाही तर चान्सेस असतात का हे म्हणजे इन्फेक्शन्स होतात मेन्स्ट्रुअल हायजीन Infection जर नीट फॉलो नाही केली तर. हो. आणि त्यामुळे मग पण चान्सेस ऑफ सर्वायकल कॅन्सर वाढतात वगैरे? लेस लाईकली. Less likely. Okay. Okay, okay, all right. I think we have covered most of the questions. Thank you so much. आपण खूप मुद्द्यांवरती चर्चा केलेली आहे. व्ह्युअर्सना पण खूप काय काय विषयांवर इन्फॉर्मेशन मिळाली आहे फ्रॉम अ सोर्स विच इज व्हेरी ऑथेंटिक. आय थिंक दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो थँक्यू डॉक्टर मुक्ता, तुम्ही वेळ काढून इथे आलात. मच अप्रिशिएटेड. थँक्यू. थँक्स टू यू टू. कारण मला पण तुम्ही इथे येऊन याविषयी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार. थँक्यू थँक्यू सो मच.